नमस्कार प्रेमळ भक्तांनो, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. चला तर भाविकांनो, एका माऊली भक्ताच्या अनुभवाला सुरुवात करूया. अनुभवाचं नाव आहे गजानन चरणी भावधरा जन्म सफल होईल. जय गजानन गणगण गणात बोलते. ताई म्हणतात, जय गजानन. माझे गाव वालचंद नगर एका ग्रामीण भागात. आमचा कारखाना आहे. मला 2 मुले आहेत. मोठा मुलगा अमृत व 2 नंबरचा मुलगा हर्षू. आता दोघांचेही लग्न होऊन दोघांनाही मुलं आहेत. मोठ्याला एक मुलगा व एक मुलगी व धाकट्याला एक मुलगी आहे. महाराजांची कृपा माझ्यावर कशी झाली ते सांगत आहे. 1986 साली आम्ही एका लग्नासाठी पाचोरा येथे गेलो होतो आणि लग्न झाल्यावर आम्ही सर्वजण महाराजांच्या दर्शनासाठी शेगाव येथे गेलो. तिथे राम मंदिरात बसून माझे मिस्टर खूप जोरात रडत होते. सर्वांना वाटत होते की माझे मिस्टर का रडत आहेत. मग मी म्हटलं की त्यांना दुःख झाले की ते सर्व दुःख देवाला सांगतात आणि भावनांना वाट मोकळी करून देतात. आम्ही दर्शन घेतले. तिथे देवाला प्रदक्षिणा घातली. पुढे येताना एक ब्राह्मण तिथे बसलेले होते. त्यांनी बोलवलं. आम्हाला वाटले की दुसऱ्या कोणाला तरी बोलवत असतील. मागे वळून पाहिलं तर तिथे कुणी नव्हते. मग ते बाबा म्हटले की तुम्ही या इकडे. आम्ही गेलो व बसलो. ते म्हणाले की मी तुम्हाला एक उपाय करायला सांगणार आहे, तो तुम्ही कराल का? काय उपाय आहे? करण्यासारखा असेल तर आम्ही करतो, आम्ही म्हणालो. ते म्हणाले की एक लाल कपडा घ्यायचा, त्यावर तांब्याची तपकडी ठेवायची, सुपारी ठेवायची, त्याला हळदी कुंकू लावून लाल फुले वाहायची, 21 दुर्वाची जोडी, गुळ आणि खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आणि 21 प्रदक्षिणा घालायच्या. असे 21 दिवस करायचे आणि नंतर ते वाहत्या पाण्यात सोडायचे. आम्ही घरी आल्यावर तो उपाय केला. आमचे मोठे एकत्र कुटुंब असल्याने थांबलेली कामे, बँकेचे लोन ह्यामुळे त्यांना खूप त्रास होत होता. महाराजांच्या कृपेने 1 महिन्याभराच्या आतच कामं चालू झाले. पुढे सगळे लोन संपले, भरपूर कामे मिळू लागली आणि आमचा सुखी संसार सुरू झाला. पुढे मुले मोठी झाली आणि त्यांचे लग्न झाले. सांगायचं म्हणजे नातवाला घेऊन महाराजांच्या दर्शनाला गेलो. त्या दिवशी गुरुपुष्यामृत आणि एकादशी असा योग होता व दुसऱ्या दिवशी प्रदोष होता. घरात बेलाचे झाड असल्याने बेलाची पाने महाराजांना घेऊन गेलो होतो. दर्शन वगैरे घेतले. दर्शनाच्या बारीत उभे होतो तेव्हा बाळाला व बाळाच्या आईला बारीत उभे राहून न देता त्यांना दुसरीकडे बसायला सांगितले. आम्ही आमचे बारीत उभे राहून सगळेजण जात होतो आणि बराच वेळ झाला सुनाने नातू दिसेना. आम्हाला वाटले की ते पुढे गेले की काय. बऱ्याच वर्षाने मंदिरात गेलो होतो, त्यामुळे कुठून कसे जायचे ते काही कळत नव्हते. आम्ही पुढे गेलो. नंतर दर्शनाची वेळ झाली. दर्शनही घेतले. आम्ही बाहेर आलो. सून आणि नातवाला शोधू लागलो, पण ते कुठेच भेटेना. महाराजांना म्हटलं कुठे राहिलेत ते. महाराजांचा धावा करत होतो आणि तिकडे सुनेने सेवेकऱ्यांना सांगितले की माझ्या घरचे कुठेच दिसत नाहीत. पुढे गेले की मागे राहिलेत, ते काही समजत नाही. मग ते म्हटले घाबरू नका, मी तुम्हाला मदत करतो, फोन नंबर असेल तर सांगा. मग सुनबाईने मोठ्या मुलाला फोन केला. मग समजले की ते आतच आहेत. आमचा फोन झाला की लगेचच तेथील सेवेकरी सुनेला आणि नातवाला घेऊन गाभाऱ्यात गेले. खूप गर्दी आणि खूप मोठी बारी असल्यामुळे सेवेकऱ्यांनी सुनेला आणि नातवाला दर्शन घडवून बाहेर सोडले. अशा प्रकारे महाराजांनी आमची विनंती ऐकून सुनेला आणि नातवाला लगेच दर्शन देऊन आमच्यापर्यंत पोहोचविले. महाराजांची कृपादृष्टी सदैव आमच्यावर आहे. माझा दुसरा अनुभव म्हणजे 2 नंबरच्या सुनेला दिवस गेले होते. सुरुवातीला 1.5 महिना झाल्यावर तिला अंगावर रक्त जात होते. उपचार केले तरी पण फरक पडत नव्हता. मग महाराजांचा धावा केला. पहिल्यांदाच दिवस गेले होते. डॉक्टरांनी म्हटले की काळजी करू नका. मनात वाटायचे तिला त्रास होत आहे, बाळ अपंग होते की काय. घाबरून मी महाराजांचा धावा करायचे. महाराजांना नवस केला की बाळ आणि सून दोघेही सुखरूप असू दे. महाराजांनी माझी विनंती ऐकली. मुलगी झाली. बाळ व सून दोघेही सुखरूप होते. महाराजांनी सर्व संकटातून आम्हाला बाहेर काढले. बाळाला आणि सुनेला घेऊन आम्ही शेगावला महाराजांच्या दर्शनाला गेलो. तेव्हा पण बाळाला व त्याच्या आईला थेट दर्शन झाले. महाराजांची आमच्या कुटुंबावर कृपा आहे. या भक्तिमार्गात सुद्धा पुढे सतत महाराजांचे ध्यान व चिंतन आम्ही करतो.
पती जाऊन 11 वर्ष झाले तरी देवाचा आधार व कृपाकटाक्ष आहे. त्यामुळे मी सर्व धक्क्यातून सावरले. आता सर्व चांगले आहे. महाराजांनी मला खूप काही दिले, त्याबद्दल मी त्यांची ऋणी आहे. श्री गजानन जय गजानन, श्री गजानन जय गजानन. गण गण गणात बोते. धनश्री चव्हाण, वालचंद नगर येथील या माऊलीचा अनुभव तुम्हा सर्व भाविकांना कसा वाटला? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये गण गण गणात बोते टाईप करा. धन्यवाद.